विद्यार्थी मित्रांनो, पोर्तुगीज मराठी यांचे संबंध याविषयी आपण माहिती. यामध्ये किल्ले दीव, दमण, संजान, वसई, करंजा, उरण, चोल येथे पोर्तुगीजांचे बुरुजयुक्त किल्ले होते. या किल्ल्यामुळे त्यांच्या बार देश प्रदेशाचे संरक्षण होत असे. पनवेल येथे पोर्तुगीजांचा दारुगोळा हा होता. तर यावरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारचा येऊ शकतो, संकल्पना चित्र पूर्ण करा अशा प्रकारचा येऊ शकतो. पोर्तुगीजांचे बुरुजयुक्त किल्ल्यांची ठिकाणे लिहा. तर या ठिकाणी दिले हे संपूर्ण दीव, दमण, संजान, वसई, करंजा, उरण, चोल या ठिकाणी पोर्तुगीजांचे बुरुजयुक्त किल्ल्यांची ठिकाणे होते. अशा प्रकारे 2 गुणासाठी हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पनवेल येथे पोर्तुगीजांचा दारुगोळा सुद्धा त्या ठिकाणी होता. यावरती सुद्धा आपल्याला 1 गुणासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपणास बारदेश म्हणजे गोव्याच्या उत्तरेचा भाग होय. आजच्या गोवा राज्यामध्ये याच नावाचा एक तालुका आहे. तर आपण सुरुवातीचे संबंध कशा प्रकारचे होते पोर्तुगीज आणि मराठी याविषयी माहिती. शिवरायांनी कल्याण भिवंडी ताब्यात घेतल्यामुळे त्यांचा पोर्तुगीजांशी प्रथम संबंध आलेला आहे. शिवरायांनी आरमार उभी केल्यामुळे पोर्तुगीज सावध झाले आणि पुढील काळात मराठ्यांनी पोर्तुगीजांना जेरीस आणलेले. सुरुवातीस पोर्तुगीज मराठ्यांना तंत्रज्ञानाची मदत करीत असत, परंतु गोव्याच्या व्हाईसरायने दडपण आणल्यामुळे ही मदत बंद झाली. मराठ्यांनी जंजिऱ्याच्या सिद्धी विरोधात कारवाई करतात पोर्तुगीजांनी सिद्धीला मदत केलेली आपल्याला दिसून येते. पोर्तुगीज मराठी यांच्यातील लवचिक राजकीय धोरण यावरती आपल्याला कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो याविषयी आपण थोडक्यात माहिती या ठिकाणी घेऊया. पोर्तुगीज आणि मराठी यांचे परस्पर संबंधीचे राजकीय धोरण लवचिक होते हे विधान उदाहरणे देऊन स्पष्ट करा अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. पोर्तुगीजांच्या वसाहतवादी धोरणाला शिवरायांनी नेहमीच विरोध केला. या दोघांमध्ये कधीही संघर्षाचे तर कधी सहकार्याचे संबंध राहिले. सुरुवातीस मराठ्यांना तंत्रज्ञानाची मदत करणाऱ्या पोर्तुगीजांनी मराठ्यांनी जंजिराच्या सिद्धीविरोधात कारवाई करताच पोर्तुगीजांनी सिद्धीला मदत केली. कर्नाटकच्या सागरी किनाऱ्याच्या प्रदेशातून जाणाऱ्या मराठ्यांची 13 जहाजे पोर्तुगीजांनी पकडली व नंतर मराठ्यांच्या धाकामुळे ती सोडून दिली. 1966 साली फोंड्याच्या किल्ल्यातला मराठ्यांनी वेढा दिल्यावर पोर्तुगीजांनी आदिलशाही किल्लेदाराला दारुगोळा पुरवला, परंतु सुरतेच्या स्वारीप्रसंगी शिवराय पोर्तुगीज प्रदेशातून सुखरूप स्वराज्यात पोहोचले. पोर्तुगीजांना दाभोळ येथे वखार उघडण्यास शिवरायांनी परवानगी दिली, मात्र पोर्तुगीजांनी धर्मांतराला पोषक कायदे केले म्हणून पोर्तुगीजांच्या वखारीवरील स्थानिक लोक असंतुष्ट होते. यामुळे इसवी सन 1667 मध्ये शिवरायांनी बार देशावर स्वारी केली. 1669 मध्ये मराठ्यांनी सिद्धीच्या दंडाराजापुरी परिसराला वेढा घातला, तेव्हा पोर्तुगीजांनी सिद्धीस धान्य व दारुगोळा पुरवला. आदिलशाही मराठी संघर्षात पोर्तुगीज आदिलशहाला मदत करीत असत. या
घटनेपूर्वीच रायगडावर पोर्तुगीजांचा वकील गोन्सालो मार्तिस हा शिवरायांना भेटायला येऊन गेला होता व त्यांनी संघर्ष टाळण्याचे ठरविले. तर या ठिकाणी आपल्याला एक अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सहकारण विधान स्पष्ट करा. शिवरायांची पोर्तुगीजाविरुद्धची योजना मोहिमेपूर्वीच अयशस्वी ठरली किंवा झाली. पोर्तुगीजांची सत्ता समूळ नष्ट करण्याची योजना शिवरायांनी तयार केली होती. त्यानुसार महाराजांनी आपली माणसे गटागटाने गोव्यात पाठवली होती. पुरेशी संख्या झाल्यावर सर्वांनी उठाव करायचा आणि पोर्तुगीज सत्तेचे झोकड फेकून द्यायचे असे ठरले. पोर्तुगीज व्हायसरॉयला याचा सुगावा लागला. त्यामुळे पोर्तुगीजांची गोव्यातील सत्ता समूळ नष्ट करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची योजना अयशस्वी झाली. रामनगरच्या राज्याच्या चौथाईच्या प्रश्नावरून मराठे पोर्तुगीज यांचा संघर्ष कायमच राहिला. हा संघर्ष मिटावा म्हणून महाराजांनी पितांबर शेणवी, जिवाजी शेणवी या वकिलांची नेमणूक केली होती, पण त्या वकिलांनाही फारसे यश आले नाही. अशा अनेक उदाहरणांवरून लक्षात येते की पोर्तुगीज मराठी संबंध परिस्थितीनुसार बदलत गेलेले आपल्याला दिसून येतात. त्याच प्रकारे 10 फेब्रुवारी 1670चा पोर्तुगीज मराठी तह, हा जो तह आहे याच्यावरती टिपा द्या अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. 10 फेब्रुवारी 1670च्या पोर्तुगीज आणि मराठे यांच्यातील तहान्वये खालील अटी मान्य करण्यात आल्या. लुटलेल्या जहाजांसाठी एकमेकांना नुकसान भरपाई द्यावी. मुघलांप्रमाणे मराठ्यांना जहाज संदर्भात सवलती मिळाव्यात. एकमेकांच्या हद्दीत किल्ले बांधू नयेत. सिद्धीला स्वराज्य विरुद्ध मदत करू नये. ठाणे जिल्ह्यातील रामनगरच्या हद्दीत किल्ले बांधू नयेत. अशा प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी पोर्तुगीज आणि मराठी यांच्यामधील तह जो झालेला आहे याच्यावरती 2 गुणाची टिप आली आपल्याला त्या ठिकाणी. त्याच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, संकल्पना चित्र पूर्ण करा यावरती सुद्धा या घटकावरती प्रश्न येऊ शकतो. पोर्तुगीज मराठी तहातील अटी कोणकोणत्या आहेत? लुटलेल्या जहाजांसाठी एकमेकांना नुकसान भरपाई द्यावी. मुघलांप्रमाणे मराठ्यांना जहाज संदर्भात सवलती मिळाव्यात. एकमेकांच्या हद्दीत किल्ले बांधू नयेत. सिद्धीला स्वराज्य विरुद्ध मदत करू नये. ठाणे जिल्ह्यातील रामनगरच्या हद्दीत किल्ले बांधू नयेत. अशा प्रकारचे त्या ठिकाणी आपल्याला संकल्पना चित्र विचारले जाऊ शकते. आता पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्धार जो केलेला होता त्यावरती प्रश्न आपल्याला कशा प्रकारे येऊ शकतो. सहकारण विधान स्पष्ट करा. शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्धार केलेला होता. 1679 मध्ये खांदेरी उंदेरी बेटावरून मराठे इंग्रज लढा सुरू झाला असताना पोर्तुगीजांनी इंग्रजांना गुप्तपणे मदत केली. चोल येथील मराठ्यांच्या बांधकामाला विरोध, गोव्यातील स्थानिक जनतेची जबरदस्तीने चाललेली धर्मांतरे, समुद्र व्यापारातील लुटालूट, रामनगर राज्याच्या चौथाईच्या प्रश्नावरून मराठे पोर्तुगीज संघर्ष चालू होता. मराठ्यांनी फोंड्याच्या वेढ्यात पोर्तुगीजांचा पराभव केला. या कारणामुळे शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांना धडा शिकवण्याचा निर्धार केला होता. तर या ठिकाणी पाहत असताना ही माहिती पाहत असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी पोर्तुगीजांनी शिवरायांचे केलेले गुणगान याविषयी आपण यावरती आपल्याला टिपा द्या अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भात एका पोर्तुगीज लेखकाने लिहिलेला ग्रंथ हा अतिशय महत्वाचा आहे. कास्मोदो बार्द या पोर्तुगीज इतिहासकाराने
व्हाईट डे, सेलिब्रे सेवेज, लाईफ ऑफ सेलिब्रेटेड शिवाजी हा ग्रंथ लिहिला. छत्रपती शिवाजी महाराजांवर ग्रंथ लिहिणारा तो पहिला युरोपियन लेखक होता. त्या पुस्तकातील काही उतारे पुढे दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा दरारा इतका आहे की कोणी त्यांना आव्हान देण्याचे क्वचितच धाडस करतो. कोणते बक्षीस अथवा शिक्षा ते छत्रपती शिवाजी महाराज देण्यात अतिशय निपक्षपाती असतात. कोणत्याही गुन्ह्याला बक्षिसाशिवाय अथवा गुन्ह्याला शिक्षेशिवाय त्यांनी सोडले नाही. त्यांचे धैर्य व चांगल्या वागणुकीमुळे त्यांच्यावर सर्व माणसे प्रेम करतात. ते सगळ्या हिंदुस्थानात दरारा बसविणारे तसेच प्रजेची काळजी घेणारे सर्वश्रेष्ठ राजे म्हणून ओळखले जातात. अशा प्रकारे पोर्तुगीज लेखकाने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपल्या ग्रंथामध्ये अतिशय महत्वाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला केलेला आढळून येतो. तर पोर्तुगीज संबंध या ठिकाणी पाहत असताना यानंतरच्या कालखंडामध्ये आपण पाहतो की पोर्तुगीज आणि संभाजी महाराज यांचे संबंध कशा प्रकारचे, यावरती आपल्याला प्रश्न कशा प्रकारचा विचारला जाऊ शकतो. पुढील विधान कारण स्पष्ट करा. गोव्यावरील हाताशी आलेला विजय सोडून छत्रपती संभाजी महाराजांना माघारी परतावे लागले. 3 गुणासाठी आपल्याला प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. मराठ्याविरुद्ध औरंगजेबाला मिळालेल्या पोर्तुगीजांना आदर घडविण्याचे छत्रपती संभाजी महाराजांनी ठरवले. त्यांनी पोर्तुगीजांच्या रेवदंडा बंदरावर हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून पोर्तुगीजांनी गोव्याच्या सीमेवरील मराठ्यांच्या होंडा किल्ल्याला लढा घातला. गोव्याच्या लढाईच्या वेळी मराठा पायदळाचे प्रमुख येसाजी कंक यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पराक्रमाची शर्त केली व या युद्धात मराठ्यांनी पोर्तुगीजांवर होंड्याच्या वेढ्यात पराभूत केले. पोर्तुगीज गव्हर्नर जखमी होऊन त्याला माघार घ्यावी लागली. याच वेळी मुघलांनी दक्षिण कोकणावर आक्रमण केल्याने मोगलांचा प्रतिकार करण्यासाठी व स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना पोर्तुगालविरुद्धची मोहीम अर्धवट सोडावी लागली. तर अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराज आणि पोर्तुगीज संबंध या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. यानंतर छत्रपती शाहू महाराज पोर्तुगीज संबंध. मुघलांचा दक्षिणेतील प्रमुख प्रतिनिधी म्हणून हुसेन अली सय्यद याच्याशी झालेल्या कराराप्रमाणे मराठ्यांनी कल्याण भिवंडीचा ताबा घेतला. पोर्तुगालांकडे केलेली चौथाईची मागणी वसईच्या गव्हर्नरने फेटाळली. मराठ्यांना तोंड देण्यासाठी पोर्तुगीजांनी वसई, आशेरी, तारापूर, केळवे, माहीम, दमन व रेवदंडा येथे लष्करी चौक्या उभारल्या. पोर्तुगीजांनी स्थानिक प्रजेवरील अत्याचाराचे प्रमाण वाढवले. यावरती आपल्याला संकल्पना चित्र सुद्धा प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो. पोर्तुगीजांनी उभारलेल्या लष्करी चौक्यांची ठिकाणे कोणकोणती आहेत? वसई, आशेरी, माहीम, दमन, तारापूर, केळवे, रेवदंडा ही पोर्तुगीजांनी उभारलेली लष्करी चौक्यांची ठिकाणे आहे. संकल्पना चित्र पूर्ण करामध्ये अशा प्रकारे येऊ शकतो. तर वसईचा किल्ला जिंकला यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. टिपाल्या चिमाजी अप्पा 2 गुणासाठी. पहिल्या बाजीराव पेशव्यांनी चिमाजी अप्पांकडे पोर्तुगीज विरोधी मोहिमेची सूत्र दिली. चिमाजी अप्पांनी प्रथम ठाण्याचा किल्ला व मार्च 1737 मध्ये साष्टी बेट जिंकले.
शंकराजी पंत फडके यांनी वसई बेटावर प्रवेश करून छोटी मोठी ठिकाणे जिंकली. मराठ्यांकडे आरमार प्रभावी नसल्यामुळे वसई किल्ल्यांचा वेढा 2 वर्षे चालला. शेवटी चिमाजी अप्पाने पराक्रमाची शर्त करून पोर्तुगीजांचा वसईचा किल्ला जिंकलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपण पोर्तुगीज आणि मराठी संबंध याविषयी माहिती घेतलेली आहे. यानंतरच्या भागामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण डच, मराठी आणि फ्रेंच आणि मराठी, त्यानंतर इंग्रज आणि मराठी, सिद्धी आणि मराठी, अफगाण आणि मराठी यांचे संबंध याविषयी माहिती